आज आपण इथं ज्याचं नाव सुद्धा घेण्याची माझ्या तोंडात इच्छा नाही, अशा एका फालतू आणि नीच माणसाच्या बद्दल आपण इथं त्याचं नाव घेऊन त्याला फार मोठं करण्याचा तो मोठा नाही। माननीय नामदार साहेबांच्या बाबतीत म्हणजे जयंत पाटलांच्या बाबतीत जो एखादा कुणी कुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो, ज्याला काडीची किंमत नाही समाजामध्ये, जो आमचं कुलदैवत बिरोबाच्या देवळामध्ये आरेवाडीला जाऊन बिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल, त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतोय। अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय आलतू फलतू माणूस वाटला का? नाही, त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा मी ठेवणार नाही। तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर। तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या आटपाडीच्या तालुक्यात, जर तुला पुन्हा सांगितलं नाही म्हणजे तू पुढच्या वेळेस तू तेवढा जत तालुक्यातनं निवडून येऊन जा, हे माझं तुला चॅलेंज आहे उघड। या बाबतीत मला काही जास्त बोलून त्याची एवढी मान उंचावण्यासारखी तो एवढा मोठा बडवा नाही। तो अतिशय नालायक आणि लबाड माणूस आहे। आणि मगाशी कुणीतरी काना मात्र नसणारं म्हणणं जे म्हणले, काना मात्र म्हणणं हे चुकीचं आहे। काना मात्र नसणाराने सुद्धा सिंगरुबाच्या ह्याच्यातला वाद दाखवली, ते काना मात्र नसणाराने दाखवली। त्याच्यामुळं सगळ्या धनगर समाजाला तुम्ही वेठी धरून हे काहीतरी चुकीची वक्तव्य करू नका। ज्यांनी कुणी काही केलं त्याच्या बाबतीत आम्ही आहे। आणि मगाशी आमच्या लालासाहेबांनी सांगितलं की ते जाऊन तिथं पाय काढूया, चला आत्ता तयारी करूया, त्याच्या आईला धरून कुठं असेल तिथं त्याला आत्ता विषय तो नाही। पण एकासाठी तुम्ही सगळ्यांना काना मात्र घेऊ नका, आम्हाला हे बी सांगायचं आहे तुम्हाला। तर असं काही करू नका, एकानं चूक केली म्हणून त्याच्याबद्दल सगळी काही त्याच्यात बांधील नाही ती। आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं, मी त्याला गोपीचंद सुद्धा म्हणू शकत नाही, कारण का तर त्याची ती लायकीच नाही। त्या लायकीवरनं त्यानं वागला नाही। आमच्या संपूर्ण धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखानी घालायला व्हायचं काम केलं। बापूंसारख्यावर तो बोलतो, एवढा मोठा झाला का नालायक तो? असं नाही व्हायला पाहिजे। आपली उंची वळका, तुम्हाला आमदार लोकांनी केलं, तुम्ही कामं करा लोकांची। अरे तिथं जत तालुक्यात लोक वनवासी पडले, त्यांची कामं कर ना, बाकीची मापं काढून तू फ्लॅशमध्ये याचं काम करतो का? फडणवीस साहेब, तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा। तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात, तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं। आणि जो माणूस बापू बिरू आणि बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणात वापरतो, बापू बिरू यातलं काय येतं तुला, बाळूमामाचं काय येतं तुला? तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीनं पावला पाऊल टाका। बाळूमामांनी काय केलं ते बघा, बापू बिरूंनी काय केलं समाजासाठी ते बघा, आणि तुम्ही समाजासाठी काय करताय हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा। आम्हाला जास्त बोलायला लावू नका, आम्ही बोलतो थोडकंच बोलतो पण कार्यक्रमच करतो, एवढंच लक्षात घ्या आणि एवढंच आम्हाला सांगायचं आहे।